अर्थसंकल्पावरील मागण्याच्या चर्चेमध्ये सन्माननीय सुधीर मुनगंटीवार साहेब, सन्माननीय रमेश कोरगावकरजी, सन्माननीय गणेश नाईक साहेब, सन्माननीय प्रकाश सोळंके साहेब, राधाकृष्ण विखे पाटील साहेब, संग्राम थोपटेजी, रईस शेखजी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीसजी, दिलीप लांडेजी, सरोज अहिरेजी, प्रतिभाताई धानोरकरजी अशा सन्माननीय 11 दोन्ही बाजूच्या सदस्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला। सभा अध्यक्ष महोदय, थोडंसं यावेळेस आपल्याला सगळ्यांनाच अधिवेशन कमी काळाचं असल्यामुळे, कोरोनाचं संकट असल्यामुळे सगळ्या गोष्टी काही मनासारख्या करता आल्या नाही। आज पण 5 तासाची चर्चा ही अर्थसंकल्पावर होऊ शकली, त्याच्यामुळे दोन्ही बाजूच्या अनेक सन्माननीय सदस्यांना आपली आपली भूमिका इथं विशद करता आलेली नाहीये। मी त्यांना एवढीच विनंती सुरुवातीला करीन की त्या बाबतीमध्ये आपण आपले जे काही म्हणणं असेल ते त्या विभागाच्या मंत्र्यांना जर दिलं तर त्याच्यातून काही का होईना मार्ग त्या ठिकाणी काढता येईल। अध्यक्ष महोदय, राज्याच्या 2021-22 आर्थिक वर्षासाठी सादर केलेल्या अर्थसंकल्पावरील चर्चेत सहभागी झालेल्या ह्या सर्व सदस्यांचं मी आभार देखील मानतो आणि अर्थसंकल्पाच्या बाजूनी काहींनी मतं मांडली, काहींनी विरोधी मतं मांडली, तो ज्याचा त्याचा अधिकार आहे, त्याबद्दल मला जास्त काही बोलायचं नाही। पण ज्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी ज्या सकारात्मक सूचना केलेल्या आहेत त्याचं राज्याचा अर्थमंत्री या नात्याने मी निश्चितपणे स्वागत करीनच करीन, हे पण मी सभागृहाच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, बोलत असताना मुनगंटीवार साहेबांना मागे मी 5 वर्ष अर्थमंत्री या नात्याने अर्थसंकल्प मांडत असताना पाहिलेलं आहे। ते त्यांच्या परीनं अर्थसंकल्प मांडायचे, वेगवेगळ्या प्रकारची भूमिका त्याच्यामध्ये ते त्या ठिकाणी व्यक्त करायचे। अलीकडं अध्यक्ष महोदय, एक गोष्ट मला अधिवेशन सुरू झाल्यापासून लक्षात येईना, प्रत्येक दिवशी बोलण्याची संधी मिळाली की मुनगंटीवार साहेब हे सरकार बरखास्त होणार, इथं राष्ट्रपती राजवट येणार, इथं अमुक होणार तमुक होणार। म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेब, मी तुम्हालाही मुख्यमंत्री म्हणून 5 वर्ष बघितलंय, आपण एकमेकाला अनेक वर्ष त्या ठिकाणी ओळखतो, परंतु एवढं सारखं इतकं वेगळ्या पद्धतीची अवस्था काही सन्माननीय सदस्यांची, म्हणजे त्या मराठीमध्ये म्हटलं जातं सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशा प्रकारची अवस्था काही जणांची झालेली आहे। ही वस्तुस्थिती आहे। काही जणांना आपण यावेळेस सरकारमध्ये नाहीयेत हे शल्य इतकं बोचतंय आणि त्याच्यामुळं कुठेतरी नाना पटोले यांच्यावरच घसर, कुठं कैदार साहेबांच्यावरच घसर, कुठेतरी विभागाचाच मुद्दा। आणि वास्तविक तो ज्यांचा त्यांचा अधिकार आहे, त्याबद्दल मला जास्त काही सांगायचं नाही, पण एक गोष्ट सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, पाठीमागच्या काळामध्ये आम्ही अनेक वर्ष सगळ्यांना कामाची पद्धत त्या ठिकाणी बघतोय, सगळ्यांचं जाणून घेतोय। काही लोकांनी ही पण गोष्ट लक्षामध्ये ठेवली पाहिजे, फार काहींच्या डोळ्यावर कुणी यायला लागलं किंवा काहींना जर बाजूला करायचं म्हटलं तर मागं 5 वर्षामध्ये आता आमच्या पक्षामध्ये आलेल्या खडसे साहेबांची काय अवस्था कुणी केली ते आपण सगळ्यांनी पाहिलं। त्याच्यानंतर काहींना वाटलं की झालं खडसे साहेबांच्या पुरतं झालं, आता आपण वाचलो, परंतु निवडणूक आल्यानंतर काही जणांना तिकीटच मिळाली नाही। का मिळाली नाही ते कुणालाच कळू शकलं नाही, पण बरोबर काही जण बरोबर पराभूत झाले। त्याच्यात धनंजय मुंडेमुळे कोण पराभूत झालं का आणखीन कुणामुळे झालं माहित नाही। त्याच्यानंतर काही जणांचं सांगितलं की तुला तिकीट दिलं आणि ऐन वेळेस त्याच्या बायकोला फॉर्म भरायला लावला, नंतर सांगितलं तुला नाही, बायकोला नाही, तिसऱ्यालाच तिकीट दिलं, त्याच्यामुळे त्याही बाबाचा पत्ता कट झाला। आता यांच्या सगळ्यात जे सध्या फारच सातत्याने लढतायत
मी बघतोय मगाशी मी नव्हतो सभागृहात, परंतु चंद्रकांत दादांच्या बद्दल पण दिलीपराव आमचे सन्माननीय सदस्य काही बोलले. चंद्रकांत दादा प्रांताध्यक्ष असताना शांत सरळ बघून ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस काय करायचं ते करतात, हे मलाही अनुभव आहे. पण जास्त कधी कुणाच्या वाट्याला जात नाही असा दादा तुमचा स्वभाव आहे. ज्यावेळेस वेळ येईल त्यावेळेस बोलताय हे मला मान्य. पण एवढं पण सारखं सातत्याने त्या ठिकाणी बोलणं हे कितपत योग्य आहे. काही काही वेळेस मी समोरच्या लोकांना बघतो की ते बोलत असताना हसतायत का आणखीन काही करतायत, तर ते पण मनातल्या मनात काय बोलणं चाललेलं आहे ह्याच्याबद्दल ते देखील वेगळा विचार करत असले पाहिजेत असं मला स्वतःला जाणीवपूर्वक त्या ठिकाणी वाटतं. सभा अध्यक्ष महोदय, तुम्ही मांडा ना, तुमचा अधिकार आहे. तुम्ही अनेक वर्ष इथं वेगवेगळ्या प्रकारे सिनियर म्हणून काम केलेले. आम्ही पण अनेक लोक इथं सिनियर म्हणून, एकनाथराव शिंदे असतील, बाळासाहेब थोरात असतील, जयंत पाटील असतील, अशोकराव असतील, आम्ही पण बरेच वर्ष सरकारमध्ये त्या ठिकाणी काम करतोय. सरकार येत असतात, सरकार जात असतात. इथं बोलत असताना काहींनी सांगितलं की कुणीच ताम्रपट जन्माला घेऊन आलेलं नाहीये, आणि ही वस्तुस्थिती खरी आहे. ह्यावेळेस अर्थसंकल्प सादर करत असताना आमच्या पुढं अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी अडचणी होत्या, आणि माझ्या पुढं नाहीच, संपूर्ण देशामध्ये देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती. कोरोनाच्या संकटामुळे अशाच प्रकारची परिस्थिती होती राज्यामध्ये. आता मी ज्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला त्याच दिवशी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी पण अर्थसंकल्प सादर केला. मागे ज्यांचे अर्थसंकल्प सादर झालेले त्यांचं पण आम्ही बारकाईनं पाहत होतो की काय भूमिका घेतात काय नाही. आणि कुणी राज्यकर्ते असले, आज आता महाविकास आघाडीचं सरकार आमच्या उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतंय. 3 पक्ष त्याच्यामध्ये सहभागी झालेले आहेत, इतर काही मित्र पक्ष आहेत. आणि हे सगळं बोलत असताना एवढ्या गोष्टीमध्ये त्या ठिकाणी वेळ जातो आणि बाकीच्या गोष्टीमध्ये जेवढा वेळ मिळायला पाहिजे तेवढा त्या ठिकाणी मिळत नाही. ही मात्र अडचण सगळ्यांच्या बाबतीमध्ये पाहायला मिळते. अध्यक्ष महोदय, अनेक वेगवेगळ्या योजना आम्ही जाहीर केल्या. त्याच्यामध्ये आता सुंदर माझं कार्यालय, सुंदर त्याच्यामध्ये काय ह्याच्याबद्दल टीका झाली. आता सुंदर कार्यालय असू नये का? सुंदर कार्यालयामध्ये काम करत असताना आजूबाजूचं वातावरण चांगलं झालं तर काम करण्याला पण उत्साह येतो, एक हुरूप येतो. ही वस्तुस्थिती आहे. आता काही काहींची घरं सुंदर आहेत, मग त्या सुंदर घरामध्ये त्यांना सुंदर पण मिळत नाही का? तुम्ही बघा, काहींची 5 वर्षामध्ये घरं कुणाची कशा कशा पद्धतीची झाली, फार्म हाऊस वगैरे. मला त्या खोलात जायचं नाही, परंतु ती सुंदरच आहेत ना, ती काय विद्रूप आहेत का? तशा पद्धतीनं आपल्या महाराष्ट्रातली शासकीय निमशासकीय कार्यालय, जसं स्वर्गीय RR पाटलांनी श्रमदान, लोकवर्गणी, लोकसहभाग, पैसा सरकारचा न घालता एक असा कार्यक्रम राबवला की संपूर्ण महाराष्ट्र त्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये स्वतःला झोकून दिलं. महात्मा गांधी तंटामुक्त गाव योजना, अशाच प्रकारची एक चांगली योजना आणलेली होती. तशा प्रकारे काही योजना आणायचा प्रयत्न, योजनाही लोकांना आवडल्या पाहिजे, त्याच्यातनं कामही झालं पाहिजे. आणि मी सभागृहाला सांगू इच्छितो, ही योजना आल्यानंतर आम्ही जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर, राज्याच्या स्तरावर अशी वेगवेगळी बक्षिसं ठेवणार आहेत. आणि बक्षिसं रोखीच्या स्वरूपामध्ये न येता, समजा एखाद्याचं तालुका मधली 3 गावं पहिली आली तर त्या गावांनी सांगायचं की आम्हाला आता ही योजना आमच्या गावाच्या करता पाहिजे. ती योजना ताबडतोब सरकार त्या ठिकाणी मंजूर करून देईल. साधारण त्याच्या निधीची अट आम्ही त्या ठिकाणी घालणार. आम्ही त्यांना विचारणार, एवढ्या एवढ्या किमतीमध्ये तुमच्या गावाला कुठली योजना पाहिजे. तालुक्याच्या लेवलला तो निर्णय, जिल्ह्याला वर गेलं की जरा अजून वाढून मोठी योजना देणार, राज्यामध्ये जे पहिले 3 येतील त्याच्यामध्ये आणखीन मोठी योजना देणार. अशा पद्धतीची ती योजना आणण्याचा अध्यक्ष महोदय आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आज बोलत असताना खरं तर अनेक विभागाच्या बद्दल देखील काही काहींनी स्पर्श करण्याचा प्रयत्न केला, परंतु 5:30 ला गिलोटीन असल्यामुळं सगळ्यांच्याच प्रश्नाला उत्तर मिळतील हा दावा माझा सभापती अध्यक्ष महोदय अजिबात नाही. पण मी एक गोष्ट सांगू इच्छितो की एक कोरोनाचं संकट असताना, अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही जाणीवपूर्वक शेती, आरोग्य, महिला सक्षमीकरण आणि पायाभूत सुविधांच्यावर भर दिला.
काही बाबतीमध्ये आमच्यावर टीका झाली की बाबा पायाभूत सुविधांना तुम्ही निधी दिला का नाही. अध्यक्ष महोदय, प्रत्येक बाबतीमध्ये निधी दिला जातो असं नाही. शेवटी ज्यावेळेस बजेट स्पीच मध्ये एखादं काम येतं तर त्याला काही का होईना सरकारला निधीची तरतुदी करावीच लागते. हे सातत्याने चालत आलं. देवेंद्रजी, तुम्हालाही माहिती आहे, बजेट स्पीच मध्ये आलं, केंद्रामध्ये पण तसंच आहे, राज्याच्या स्तरावर पण तसंच आहे. त्यामुळं ज्या ठिकाणी निधीची गरज आहे त्या ठिकाणी निधी हा निश्चितपणे दिला जाणार आहे आणि तशा प्रकारचं नियोजन आम्ही लोकांनी, सरकारने त्या बाबतीमध्ये केलेलं आहे. अध्यक्ष महोदय, गेलं वर्षभर मात्र कोरोनाच्या संकटामुळे लॉकडाऊन झालं आणि त्याचा खूप मोठा फटका देशाच्या आणि राज्यांच्या अर्थव्यवस्थेला बसला. अनेक छोटे मोठे दुकानदार ते त्या ठिकाणी अडचणीमध्ये आले. ज्यांची दिवसभर काम केल्यानंतर संध्याकाळी चूल पेटायची ते लोक देखील अडचणीमध्ये आले. मोठे मोठे उद्योगधंदे देखील त्या ठिकाणी बंद पडले. अध्यक्ष महोदय, सध्या केंद्र सरकारचं अधिवेशन त्या ठिकाणी चाललेलं आहे. मी थोडीशी तिकडची माहिती घेण्याचा प्रयत्न केला तर त्या बाबतीमध्ये केंद्रामध्ये पण सांगितलं की बाबा ह्या सगळ्या संकटाच्या काळामध्ये 10 महिन्यामध्ये 10,000 कंपन्या बंद झाल्या. ही लोकसभेची माहिती आहे. आणि त्याच कंपन्या बंद झाल्या. त्याच्यात दिल्लीमध्ये 2,394 कंपन्या बंद झाल्या. उत्तर प्रदेशमध्ये 1,936 कंपन्या बंद झाल्या. तामिळनाडूमध्ये 1,322 कंपन्या बंद झाल्या. महाराष्ट्रामध्ये 1,279 कंपन्या बंद झाल्या. कर्नाटकामध्ये 836 कंपन्या बंद झाल्या. अध्यक्ष महोदय, ह्या कंपन्या बंद झाल्यानंतर निश्चितपणे काही लोक बेरोजगार झालेले, काहींचं नोकरी मिळायचं वय देखील त्या ठिकाणी निघून गेलेले. मालक लोकांना विचारलं तर ते म्हणतात की आमच्यावर संकट आलेलं असल्यामुळे आम्हाला कंपन्या चालवणं अडचणीचं झालेलं आहे. आणि म्हणून आम्ही यावेळेसच्या अर्थसंकल्पामध्ये पर्यटनाला जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न केला, कारण त्याच्यातनं जास्तीत जास्त रोजगार निर्माण होतो. मग ते धार्मिक पर्यटन असेल, काहींना कदाचित मनामध्ये आलं असेल किंवा प्राचीन मंदिराच्या करता यांनी कशा करता एवढं निधी त्या ठिकाणी ठेवलेला आहे, किंवा इतर पण महत्वाची वेगवेगळे मंदिरं आहेत त्याचाही जीर्णोद्धार करण्याचा प्रयत्न ह्या सरकारने ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेला आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आम्हाला तर पर्यटन असेल, धार्मिक पर्यटन असेल, आरोग्य पर्यटन असेल, वन पर्यटन असेल, यासारखी क्षेत्र निश्चितपणे रोजगार वाढवणारी क्षेत्र आहेत. आणि आपल्याला या अडचणीच्या काळातनं देशाला आणि आपल्या राज्याला पण बाहेर काढायचं म्हटलं तर अशाच पद्धतीचे निर्णय राज्यकर्त्यांना घ्यावे लागतील. ही पण बाब मी आजच्या या चर्चेच्या उत्तराच्या निमित्तानं स्पष्ट करू इच्छितो. एक गोष्ट खरी आहे, आपलं राज्य हे मोठ्या प्रमाणावर कृषी आणि संलग्न क्षेत्र ह्याच्यामध्ये आपल्याला यावेळेस 11.7% ग्रोथ तिथं दाखवण्यात आली. विकास दर -8% आपलाही आहे, -8% केंद्र सरकारचा पण आहे. आर्थिक पाहणीच्या अहवालानुसार देखील चालू वर्षामध्ये देशाच्या आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये हाच उणे 8% वाढ त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि राज्याच्या अर्थव्यवस्थेमध्ये उणे 8% दाखवलेली असताना अध्यक्ष महोदय, उद्योग आणि सेवा क्षेत्र हे मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह गेलं. खरं तर आपल्या राज्याचं मोठ्या प्रमाणावर उत्पन्न उद्योग आणि सेवा क्षेत्रावर त्या ठिकाणी चालतं, त्याच्यातूनच आपला विकास दर वाढायला त्या ठिकाणी मदत होते. पण यावेळेस पहिल्यांदा कोरोनाच्या काळामध्ये आपल्या बळीराजांनी, आपल्या शेतकऱ्यांनी आपल्याला राज्याला वाचवलं. आणि कृषी आणि संलग्न क्षेत्र हे एकमेव क्षेत्र असं आहे की तिथं 11.7% ग्रोथ रेट त्या ठिकाणी दाखवण्यात आलेला आहे. आणि राज्याचा शेतकरी आणि शेतीचं क्षेत्रच अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ असल्याचं आपल्या सगळ्यांच्या निदर्शनास आलं. कृषी क्षेत्राला आपण विशेष प्राधान्य देतोय. त्यामध्ये आम्ही 3 लाखापर्यंत कर्ज घेणाऱ्या आणि वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 0% व्याज त्या बाबतीमध्ये लावतोय. अध्यक्ष महोदय, हे मात्र कोल्हापूर जिल्हा, सातारा जिल्हा, पुणे जिल्हा, नगर जिल्हा ह्या 4 जिल्ह्यामध्ये हे 0% व्याज चालूच होतं. तिथल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका 3 लाखापर्यंत पीक कर्जाला 0% व्याज देत होत्या. परंतु आपल्या मराठवाड्यामधल्या, विदर्भामधल्या, उत्तर महाराष्ट्रातल्या काही बँका अडचणीत आहे. पश्चिम महाराष्ट्रातली पण सोलापूर जिल्हा बँक अडचणीत आहे.
आणि त्या अडचणीतल्या बँका अडचणीत असल्यामुळे तिथला शेतकरी वंचित राहायचा। आणि मागच्या वर्षी ह्या सरकारने कर्जमुक्तीची योजना दिली, त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला। आणि ती कर्जमुक्तीची योजना देत असताना आता इथून पुढे शेतकऱ्यांनी घेतलेलं कर्ज वेळेमध्ये परत फेडावं आणि 0% व्याजाचा फायदा घ्यावा, ही त्याच्या पाठीमागची सरकारची स्पष्ट भूमिका अध्यक्ष महोदय मी सांगू इच्छितो। त्याच्यात काही सन्माननीय सदस्यांनी अशी टीका केली की तुम्ही पूर्वी ज्यांचं कर्ज थकलं त्याचं कर्ज माफ केलं माफ। देवेंद्र फडणवीस पण मुख्यमंत्री असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची योजना आणली, त्याही वेळेस तुम्ही कर्ज माफ केलं, पण ते कर्ज माफ करताना पुढे शेतकऱ्यांनी पुन्हा घेतलेलं कर्ज फेडावं हीच तुमची भूमिका होती। अध्यक्ष महोदय, आमची पण भूमिका तीच आहे की आता कर्जमुक्तीतून त्यांना दूर केलेलं आहे आणि आम्ही एक सांगितलं होतं की वेळेत कर्जफेड करणार त्यांना 50,000 रुपये आम्ही त्या ठिकाणी एक प्रोत्साहनपर अनुदान देऊ। परंतु कर्जमुक्ती केल्यानंतर ह्या संपणाऱ्या वर्षात देखील आम्हाला तरतूद करावी लागली 7,000 कोटीची आणि त्याच्यामुळे ह्या नवीन कामाला अधिकचा निधी लागत होता। कोरोनाचं संकट आल्यामुळे मी ह्या उत्तराच्या चर्चेतून महाराष्ट्रातल्या तमाम माझ्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो, महाविकास आघाडीचं सरकार वेळेमध्ये परतफेड करत असणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन पण 50,000 रुपयाचं अनुदान देण्याच्या बद्दल बांधील आहे, परंतु ते आता याच वेळेस लगेच आम्हाला देता येणार नाही। आर्थिक परिस्थिती सुधारली की त्या ठिकाणी आम्ही हे देणार आहोत, हा शब्द मी मुख्यमंत्र्यांच्या साक्षीने सभागृहाला सांगू इच्छितो। त्याकरता 31 मार्च पर्यंत घेतलेलं कर्ज वेळेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी फेडावं, कारण काही ठिकाणी राधाकृष्ण विखे पाटील तुम्हालाही माहिती आहे की शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याला 31 मार्च पर्यंत आपण नाही फेडलं तर आपल्याला त्याचा फायदा मिळेल, परंतु तसा फायदा आता मिळणार नाही। त्यामध्ये आता कर्ज फेडण्याची आपल्याला सवय लावावी लागेल। त्याकरता आपल्याला चांगले आधारभूत किंमत देणं, शेतकऱ्याला अडचणीच्या काळामध्ये मदत करणं, त्याला पुन्हा स्वतःच्या पायावर कसं उभं राहता येईल याबद्दलचा प्रयत्न करणं, ह्या सगळ्या गोष्टी करण्याची राज्य सरकारची तयारी त्या ठिकाणी आहे। त्याच करता आम्ही पणनला म्हणजे मार्केट कमिटीला 2,000 कोटी रुपये 4 वर्षामध्ये म्हणजे 500 कोटी रुपये आमचा शेतकरी ज्यावेळेस माल आणतो, आपल्याला माहिती आहे नाशिकची बाजारपेठ असेल किंवा महाराष्ट्रातल्या इतर बाजारपेठा असतील, तिथं त्यांना स्वतःचा माल आणल्यानंतर कुठला त्रास होऊ नये। काही मार्केट कमिट्या स्वतःच्या ताकदीवर उत्तम चाललेल्या आहेत, 1 रुपयामध्ये ते जेवण वगैरे देतात, परंतु काही मार्केट कमिटीची अवस्था अतिशय बिकट आहे आणि त्याच्यामध्ये आता खासगी मार्केट कमिटीची परवानगी आपण दिलेली असल्यामुळे अध्यक्ष महोदय ह्या आपल्या पणनच्या मार्केट कमिट्या ह्या पण टिकल्या पाहिजेत, कारण कुठेतरी शेतकऱ्यांच्या स्वतःच्या मालकीच्या मार्केट कमिट्या तिथं असणं हे फार गरजेचं आहे आणि म्हणून तशा पद्धतीचा निर्णय या सरकारने यंदाच्या बजेटच्या निमित्तानं अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी घेतलेला आहे। कृषी पंप जोडणीच्या करता देखील महावितरणला आम्ही 1,500 कोटी रुपये दिलेले आहेत। आम्हालाही नेहमी वाटायचं की दिवसा लाईट मिळाली पाहिजे शेतकऱ्यांना, परंतु राज्य सरकार कुणाचंही असलं तरी नुसतं दिवसा लाईट आपल्या वीज निर्मितीमधनं होणारी म्हणजे थर्मलमधनं होणारी देणं खूप अडचणीचं आहे, कारण थर्मलचे प्लांट 24 तास चालू ठेवावे लागतात। ते काय हायड्रोसारखे आता लाईट पाहिजे तेवढ्यापुरती चालू करायची आणि नंतर बंद करायची असं होत नाही। त्याकरता आम्ही नंतर निर्णय घेतला, मागही सरकारने तसा विचार केलेला होता, सोलरचे पंप द्यायचे आणि म्हणून अध्यक्ष महोदय 5 लाख पंप सोलरचे देण्याचा एक महत्त्वपूर्ण आणि दिवसा सूर्यप्रकाश आल्यानंतर ते सोलर पंप चालावा आणि संध्याकाळी तो बंद व्हावा। विंचू काट्याचं शेतकऱ्याला कुठं शेतामध्ये रानामध्ये जावं लागू नये, ही त्याच्या पाठीमागची भूमिका महाविकास आघाडीच्या सरकारची आहे आणि त्यात ऊर्जा मंत्री या नात्याने आमच्या डॉक्टर नितीन राऊतांनी पण लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही पण सगळेजण मिळून त्याच्यामध्ये कसं ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीनं, काही लोकांच्या तक्रारी आहेत कधी तो सोलर पंप ज्या ताकदीनं चालायला पाहिजे होते त्या ताकदीनं चालत नाही, परंतु अध्यक्ष महोदय आता हे नवीन तंत्रज्ञान विकसित झालेलं आहे, आता पुढं ह्याच्यामध्ये आमूलाग्र बदल होत जाणार आहेत। आता काही अशी पण व्यवस्था निघालेली आहे की सोलरची तयार होणारी वीज ही आपण साठवू पण शकतो आणि बॅटरी असतील इतर काही गोष्टी असतील त्याच्यात बदल होतील त्यानुरूप आपल्याला पण शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये मदत करता येणार आहे, ही पण गोष्ट मी सभागृहाच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय,
शेतकऱ्यांना थकीत वीज बिलाच्या बद्दल इथं बोलण्यात आलं की बाबा तुम्ही मागा असं सांगितलं होतं 0 ते 100 युनिट पर्यंत देणार असं सांगितलेलं होतं. मुनगंटीवार साहेब, तुम्ही आमचे काहींचे जाहीरनामे देखील वाचले. खरं तर इलेक्शनच्या काळात आम्ही जाहीरनामे वाचलेले होते. त्याच्यानंतर कामाच्या व्यापामध्ये थोडासा विसर पडला होता, परंतु आज आपण लक्षात आणून दिलं आणि त्या संदर्भामध्ये त्या पक्षांनी जाहीरनामे दिले, शिवसेनेनी, राष्ट्रवादीने आणि काँग्रेसनी. हे त्यांचं स्वतःचं सरकार आलं असतं तर तसा जाहीरनामा अंमलात आणायचा होता. पण आता झालं काय अध्यक्ष महोदय, आता काही प्रमाणात शिवसेना, काही प्रमाणात काँग्रेस आणि काही प्रमाणात राष्ट्रवादी, त्याच्यावर या तिघांचं जरा जुळवाजुळवी करायचं म्हटलं तर काहीतरी काटछाट होती ना. बरोबर आहे, किमान म्हणूनच म्हणतोय किमान समान कार्यक्रमामध्ये आपल्या एकंदरीत तिजोरीची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन काय काय आपल्याला करता येईल हे करण्याचा प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे आणि आम्ही करतोय. कुणी उद्याच्याला राज्यकर्ते तुम्ही पण देखील 5 वर्ष होता, त्यावेळेस एकदम काही जादूची कांडी फिरवल्यासारखं देवेंद्र फडणवीसांनी सगळा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम केला असा दावा ते पण करू शकत नाही, आम्ही पण करू शकत नाही. ही तर वस्तुस्थिती खरीच आहे. आता आम्ही कधी म्हणतो का, त्यावेळेस इलेक्शनला म्हणायचो, पण आम्हाला काहींनी सांगितलं होतं की आमचं सरकार आलं की 15 लाख रुपये प्रत्येकाच्या घरामध्ये देणार. सांगितलं होतं की नाही? सांगितलं होतं ना, परंतु ते नाही देता आले. आम्ही पण समजून घेतलं हा चुनावी जुमला आहे असं लक्षात आलं. जाऊ द्या, कालच डॉक्टर वाढदिवस झाला, जरा ग बसा थोडस. अध्यक्ष महोदय, यामध्ये आम्ही एक गोष्ट मी स्पष्टपणे सांगू इच्छितो, शेतकऱ्यांची जी काही कर्ज म्हणजे वीज बिल थकबाकी होती, त्याच्यात व्याज होतं, त्याच्यात दंडव्याज होतं, त्याच्यामध्ये थकबाकी पण होती. आता या सगळ्यात मिळून ही साधारण 45,000 कोटीची रक्कम होती. 45,000 कोटीमध्ये आम्ही व्याज दंडव्याज 15,000 कोटी बाजूला केलं, ते माफ केलं. राहिलेल्या 30,000मध्ये शेतकऱ्यांनी ते पैसे मार्च 22 पर्यंत 31 मार्च 22 पर्यंत पूर्ण भरले तर अजून 15,000 कोटी रुपये त्याच्यामध्ये माफ करणार. म्हणजे 44,37,000 शेतकऱ्यांना अध्यक्ष महोदय 30,411 कोटीचा रक्कम त्या ठिकाणी माफ केली जाणार आहे. मी एक मान्य करतो मुनगंटीवार साहेब, त्याच्यात काही व्याज आणि दंडव्याज आहे, ही वस्तुस्थितीच आहे, ती लपवायचं काही कारण नाही. कारण आम्ही पण शेतकरी आमचा आहे, शेतकरी आमची जात आहे, त्याच्यामुळे शेतकऱ्याला फसवून कुणीच इथं राज्य कारभार करू शकत नाही, ह्याची पण जाणीव आम्हाला सगळ्यांना आहे. आणि अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी लक्षामध्ये घेता आता आम्ही एक निर्णय घेतला की हे जे काही पीक कर्ज आहे त्याच्यामध्ये कुठंतरी आमच्या शेतकऱ्याला आर्थिक शिस्त लावण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक गोष्ट मी कबूल करतो, काही योजनाच्या बद्दलचा निधी तिथं दाखवला नाही, पण मला मुनगंटीवार साहेबांना, देवेंद्रजींना किंवा सभागृहामध्ये ज्यांनी याबद्दलचे मुद्दे उपस्थित केलेले होते त्या सर्वांना सांगायचं की ह्याकरता निधीची कमतरता आम्ही त्या ठिकाणी कमी पडून देणार नाही. तुम्हालाही माहिती आहे की एकंदरीत आपल्या उत्पन्नाच्या 3.5% आपण कर्ज काढू शकतो. तुम्ही इथंच 5 वर्ष बोलत असताना नेहमी सांगायचा की कर्ज काढलं पाहिजे, कर्ज काढणं, पण ते कर्ज महसुली खर्चा करता न खर्च करता भांडवली खर्चा करता खर्च केलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही जर बघितलं तर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये एक गोष्ट खरी, यंदा चालू वर्षामध्ये आम्हाला त्याचा खूप मोठा फटका बसला आणि तो फटका बसला असताना आम्हाला जी अपेक्षा आम्ही केलेली होती तेवढी अपेक्षेची पूर्तता झाली नाही. आम्ही एक गोष्ट सांगतो की केंद्राचे जे पैसे येणार नाही, आलेले नाहीत, त्याच्यामध्ये 30,000 कोटी यायचे, पण जवळपास मुनगंटीवार साहेब 1 लाख कोटी माझा स्वतःचा अंदाज आहे, 31 मार्च पर्यंत आम्ही अंदाज व्यक्त केलेला होता, त्याच्यामध्ये 1 लाख कोटी रुपयाचा शॉर्टफॉल पडण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. आणि ही सगळी शक्यता गृहीत धरून आम्ही मग भांडवली खर्चावर आपण निधी देऊया असं बाळासाहेब असतील, दिलीपराव असतील, एकनाथराव, अशोकराव, आम्ही सगळ्यांनीच ठरवलं. आणि त्याच्यातून ट्रान्सपोर्टला आम्ही 1000 कोटीच्या ऐवजी 2,570 कोटी रुपयाचा नियतवे दाखवलेला. आमच्या जलसंपदा विभागाला 10,000 कोटीच्या ऐवजी 12,700 कोटी दाखवला. ऊर्जाला 7,900 कोटीच्या ऐवजी 9,453 कोटी, म्हणजे गेल्या वर्षीच्या पेक्षा इतक्या
निधी आम्ही वाढवला. आमचं वैद्यकीय शिक्षणाला 950च्या ऐवजी 1517 कोटी. सार्वजनिक आरोग्य राजेश टोपे ज्याचे मंत्री आहेत 2300 कोटीच्या ऐवजी 2961 कोटी. आमचं बांधकाम खातं 10,000 कोटीच्या ऐवजी 12,950 कोटी. आमचं ग्रामविकास खातं 5,000च्या ऐवजी 7,350 कोटी. अर्बन डेव्हलपमेंट 6,000 कोटीच्या ऐवजी 8,420 कोटी. आणि पाणी पुरवठा 1900 कोटीच्या ऐवजी 2533 कोटी. असं आपल्या जी सूचना आहे की भांडवली खर्चावर जास्त आपण उद्या कर्ज काढलं तर तो खर्च झाला पाहिजे. ही बाब सगळेच जे काही अर्थकारण बघतात किंवा जे याचा अभ्यास करतात त्या अर्थतज्ञांचं देखील तेच अध्यक्ष महोदय मत असतं आणि तशाच प्रकारची भूमिका ह्या सरकारने त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे. ही पण बाब मला आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची. मुनगंटीवार साहेब तुम्ही म्हणताना म्हणाला की बाबा इतर काही राज्यांनी इतर गोरगरिबांना पैसे देण्याचा प्रयत्न केलेला आहे, निधी म्हणजे काही पॅकेज देण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही पण बांधकाम महामंडळ आहे त्याच्यातनं 5,000 कोटी रुपये प्रत्येक बांधकाम मजुराला देण्याचा प्रयत्न आम्ही कोरोनाच्या काळामध्ये केला. हा प्रत्येकी 5,000 रुपये प्रत्येकी हा प्रयत्न करत असताना इतर बाबतीमध्ये देखील आपल्याला काय योजना करता येतील म्हणून हे ज्या काही घरगुती महिला काम करतात म्हणजे ज्याला आपण धुणं भांडी म्हणतो किंवा इतर प्रकारचं काम करतात त्यांच्याकरता देखील आपण एक चांगल्या प्रकारची योजना त्या ठिकाणी संत जनाबाईंच्या नावाने आणलेली आहे. त्याच्यामध्ये पण आपण बीज भांडवल म्हणून 250 कोटी रुपये त्या ठिकाणी टाकतो. अध्यक्ष महोदय हा अर्थसंकल्प सादर करत असताना जसं शेतकरी मोठ्या प्रमाणावर आहेत त्या वर्गाला आम्ही न्याय देण्याचा प्रयत्न केला असं आमचं मत आहे. त्या पद्धतीनं ह्याही वर्गाच्या करता आम्ही निश्चितपणे एक सकारात्मक भूमिका घेण्याचं काम केलेलं आहे. आणि ते सगळं करत असताना ह्या पंतप्रधान ह्यामध्ये जे तरुणांच्या करता आम्हाला जी एक योजना आणायची होती पाठीमागच्या काळामध्ये आम्ही ती योजना आणायचा प्रयत्न केला परंतु दुर्दैवाने त्यावेळेस आम्हाला ती योजना राबवता आली नाही. म्हणजे निधीची कमतरता आमच्याकडे होती त्यामुळे आम्ही त्या योजनेचा इतका फायदा लोकांना करू शकलो नाही मुलांना. अध्यक्ष महोदय त्याकरता मागील अर्थसंकल्पातील शिकाऊ उमेदवारांना प्रोत्साहन देण्या संदर्भातली घोषणा आमच्या नवाब मलिक साहेबांचं जे खातं आहे कौशल्य विकास त्या खात्याच्या मार्फत आम्ही आणण्याचा प्रयत्न केलेला होता. परंतु पुन्हा काल 8 मार्चला ज्या दिवशी अर्थसंकल्प होता त्याच दिवशी मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आणि आता ही योजना आम्ही त्या ठिकाणी आणलेली आहे आणि ती 1 मे 2021 पासून सुरू करतोय मुख्यमंत्री महोदयांच्या शुभ हस्ते. आणि याच्यामध्ये उमेदवारांना विद्यावेतन 75% किंवा 5,000 रुपये त्या ठिकाणी द्यायचे ही शासनाकडनं आपण ही योजना त्या ठिकाणी राबवतोय. आणि साधारण आमचा अंदाज आहे काही लाख उमेदवारांना ह्याच्यामध्ये सहभागी करून घेण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. एक गोष्ट मान्य करावी लागेल विरोधी पक्षाला की पाठीमागच्या काळामध्ये तुमची 5 वर्ष संपत आलेली होती आणि निवडणुका आल्या त्या निवडणुका लक्षामध्ये घेऊन किंवा काय तुमचे अंदाज असतील मला माहित नाही त्यावेळेस आपण मोठ्या प्रमाणावर जो गरीब वर्ग आहे जो संजय गांधी निराधार मध्ये आहे जो श्रावणबाळ योजनेमध्ये त्या ठिकाणी आहे अशा वर्गाच्या करता जे 600 रुपये होते ते 600 रुपये अनुदान चांगल्या पद्धतीनं वाढवण्याचा निर्णय हा आपण घेतला. परंतु त्यांची अंमलबजावणी ह्या नंतरच्या सरकारच्या काळामध्ये म्हणजे आताच्या काळामध्ये झाली ही पण वस्तुस्थिती खरी आहे. आमच्याही बरेच दिवस मनामध्ये होतं की ह्या वर्गाला हे निराधार लोक आहेत त्यांना चांगल्या प्रकारचं मदत त्या ठिकाणी झाली पाहिजे. ही जी काही रास्त मागणी आहे ती पूर्णत्वाला गेलीच पाहिजे अशा प्रकारची भूमिका अध्यक्ष महोदय आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्या प्रकारे निधी देण्याचं काम हे होतंय. कोरोनाचं संकट होतं तरी देखील 31 मार्च पर्यंत सगळ्यांच्या पैसे त्या ठिकाणी देण्याचं काम हे झालं. अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये श्रावणबाळ योजनेमध्ये पूर्वीच्या काळामध्ये मुनगंटीवार साहेब आपणच अर्थमंत्री असताना पूर्वीची रक्कम होती ती 1092 आपण दिली 15-16ला, 16-17ला 1170 दिली,
17-18ला 1211 दिली, 18-19ला 1354 दिली आणि 19-20ला आपल्याला 1603 कोटी द्यावे लागले. आणि अध्यक्ष महोदय आता 20-21 मध्ये 2605 कोटी रुपये एवढी मोठी रक्कम आपण त्या ठिकाणी दिली. आणि संजय गांधी निराधार मध्ये देखील पहिले 750, 700, 713, 842, 19-20ला 1179 कोटी रुपये दिले आणि आता 20-21ला 1460 कोटी रुपये दिले. म्हणजे ह्या गरीब वर्गाला आपल्या मनामध्ये जे होतं तेच महाविकास आघाडीच्या सरकारने जरी देखील आर्थिक ओढाताण होती तर ह्या वर्गाला वंचित ठेवून चालणार नाही अशा प्रकारची भूमिका ह्या सरकारने त्या ठिकाणी घेतली. आणि यावर्षी देखील जवळपास 1200 कोटी रुपयाची नंतर पुरवणी मागणी घेऊन सर्व लाभार्थींना प्रलंबित मानधनाचं वाटप केलं. मला आठवतं अर्थमंत्री जयंतराव असताना त्यांनी तर सांगितलेलं होतं या वर्गाच्या करता जो निधी जातो त्यावेळेस त्या सचिवांनी तो निधी सगळ्यांना गेल्याशिवाय त्यांनी त्याचा पगार घ्यायचा नाही असं काहीतरी तुम्ही आदेश काढलेले होते. म्हणजे इथपर्यंत बारकाईने लक्ष ठेवण्याचा प्रयत्न हा सरकारच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी झालेला आहे. ही पण बाब मला आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून द्यायची. आणि यावेळेस एक गोष्ट खरी आहे, मुंबईच्या करता मुंबई ही देशाची आणि राज्याची आर्थिक राजधानी असल्यामुळं मुंबईला मोठ्या प्रमाणावर वेगवेगळी विकास कामं घेण्याचा प्रयत्न केला. मुंबईमध्ये एवढा निधी द्यायलाच पाहिजे तो आपली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे आणि त्या पद्धतीचं काम हे सरकारने केलंय. मी एक गोष्ट मान्य करीन अध्यक्ष महोदय, काही बाबतीमध्ये मोठे मोठे प्रकल्प जे असतात, उदाहरणार्थ हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग, ह्या मार्गाच्या संदर्भात मला वाटतं 45,000 कोटीचा का काहीतरी देवेंद्रजी तो मार्ग, परंतु त्याच्यामध्ये एका वेळेस तुम्ही बजेटमध्ये तेवढे 45,000 कोटी दाखवत नाहीच. आता काही काहींच्या हे पण लक्षात येत नाही सुधीरजी की बाबा तुम्ही तेवढी सगळी रक्कम का नाही दाखवली. आता काही काही वेळेस काही योजना अशा असतात त्याच्यामध्ये 20% आपले, 20% केंद्राचे, 10% कॉर्पोरेशनचे आणि 50% वित्तीय संस्थांचे, असे करून त्या योजना आपण स्मार्ट सिटीच्या असतील किंवा मागं जवाहरलाल नेहरू नॅशनल अर्बन रिन्युअल मिशन मधनं अशाच पद्धतीच्या योजना त्या ठिकाणी असायच्या. आणि हा सगळा विचार करून आम्हाला असं वाटतं की बाबा करोनाचं संकट पुन्हा डोकं वर काढू पाहतंय, ते कुठल्याही परिस्थितीमध्ये थांबलं गेलं पाहिजे. ह्याबद्दलचं नियोजन मगाशी सन्माननीय सदस्यांनी बोलत असताना आमच्या राजेश टोपेंचं कौतुक केलं. मुख्यमंत्री असतील, राजेश टोपे असतील, आमचे अमित देशमुख साहेब असतील, आमचे अनिल देशमुख साहेब असतील, हे सगळेच जण करोनाच्या काळामध्ये संकटावर मात करण्याच्या करता सातत्याने बैठका घेत होते, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग घेत होते. अनिलजी, अमितजी आणि आमचे राजेशजी दौरे काढत होते, त्याच्यातनं लोकांना सावरण्याचा प्रयत्न करत होता. मधल्या काळामध्ये मालेगाव आपल्या हाताबाहेर गेलं, परंतु पुन्हा ते कसं पूर्व स्तरावरील तुमच्या जवळच तो मतदारसंघ आहे ते काम आपण केलं. धारावीला तर सगळे घाबरून गेले होते की धारावीमध्ये एवढं मोठं संकट आलं, आता कसं होणार. परंतु मनामध्ये जिद्द असेल, चिकाटी असेल आणि इच्छाशक्ती असेल तर ते काम आपण करू शकतो. ते इच्छाशक्तीच्या जोरावर या महाविकास आघाडीच्या सरकारने दाखवून दिलं. ह्याच्यामध्ये केंद्राची पण मदत होती, मी नाही म्हणत नाही, परंतु राज्याची मदत होती, जनतेने पण त्याच्यामध्ये प्रतिसाद दिला. ही पण बाब अध्यक्ष महोदय आम्ही कुणी नाकारू शकत नाही, हे पण मला आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून द्यायचंय. अध्यक्ष महोदय, ह्या सगळ्या गोष्टी करत असताना मुनगंटीवार साहेब, मगाशी तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांच्या मुलांच्या बद्दल सांगितलं. खरं स्वातंत्र्य मिळून आता जवळपास 75 वर्ष होतील काही वर्षात. तेच ना, परंतु आता बघा 22ला 75 वर्ष होणार. त्यावेळेस स्वातंत्र्य सैनिक मध्ये असणारी व्यक्ती किमान 18-20 वर्षाची जर असली पाहिजे, म्हणजे 75 जरा 20 वर्ष धरा, 95. आता 95 वर्षाचा मुलगा स्वातंत्र्य सैनिकाचा तो किती वर्षाचा असेल? तो 65-70 वर्षाचा असेल. आता मग त्या मुलाला तरतूद करून काय उपयोग आहे? आता त्यांची नातवंड पतवंड झाली तर आता काय सांगायचं. नाही, परंतु नाही आहे, परंतु आपण काही नातवंडांना पतवंडांना असं देत नाही. तुम्ही पण दिलं नाही, आम्ही पण दिलं नाही. आणि मागच्या काळामध्ये ठेवले, ही गोष्ट मान्य आहे. अगदीच जर कुणी आलं, एखादं फारच लहान असताना त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात गुढी घेतली असेल आणि ते आपलं 10,000 भागावं म्हणून तेवढं केले बाबा, ते मी सांगतोय. तर त्याच्यामध्ये 2014ला पण अध्यक्ष महोदय देवेंद्रजींचं सरकार असताना
त्यावेळेसचे तत्कालीन शिक्षण मंत्री तावडे साहेबांनी शासनाच्या आर्थिक परिस्थितीचं कारण सांगून स्वातंत्र्य सैनिकांचं शिक्षण झालेल्या शाळांना 1 कोटी रुपये देण्याचा निर्णय झालेला होता, तो रद्द केला. म्हणजे ही वस्तुस्थिती आहे. पण काय होतं, कधी आम्ही तुम्ही तसं केलं म्हणून आम्ही असं केलं असं अजिबात नाही. हे जे त्या वेळेची परिस्थिती लक्षामध्ये घेऊन राज्यकर्ते निर्णय घेत असतात, त्याच्यामध्ये वेगळी कुठली भूमिका ही अजिबात कुणाच्या मनामध्ये नसते. ही पण बाब मला आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून द्यायची. एक गोष्ट खरी आहे की अलीकडच्या काळामध्ये पेट्रोल, डिझेल आणि गॅस सिलेंडरचे दर प्रचंड वाढायला लागलेले असल्यामुळे त्याचा सर्वसामान्य माणसावर खूप परिणाम व्हायला लागलेला आहे. एकंदरीत त्यांच्या महिन्याचं बजेट बसवण्याच्या करता अध्यक्ष महोदय, सध्या केंद्र सरकारमध्ये पार्लमेंटमध्ये ह्याला जीएसटी लावावा अशा प्रकारची चर्चा चाललेली आहे. एकदा जर देवेंद्रजी त्याला जीएसटी जर लागला तर हा सगळाच प्रश्न त्या ठिकाणी निकाली निघेल. उद्याच्याला सगळ्याच राज्यांना निम्मे पैसे येतील, सगळ्या देशाचे निम्मे पैसे केंद्र सरकारला जातील. त्याच्यामुळे तशा प्रकारचा निर्णय झाला तर महाराष्ट्र सरकारची पण भूमिका त्याच्यामध्ये सपोर्टिंगच राहील. याबद्दल आमचं सगळ्यांचं त्या गोष्टीला पाठिंबाच राहील. ही पण बाब लक्षामध्ये मी आणून देतो. पण एकंदरीतच ह्याच्यातनं काही मार्ग काढता येईल का अशा प्रकारचा प्रयत्न करत असताना एकंदरीत असणारं राज्याचं संपूर्ण वर्षभराचं काम हे लक्षामध्ये घेतात. त्याच्यामध्ये जास्त काही आम्हाला निर्णय त्या ठिकाणी घेता आले नाही. ही पण आणि आहे तसेच आम्ही दर पेट्रोल डिझेलचे म्हणजे इथला टॅक्स ठेवला. केंद्राचा टॅक्स जर कमी केला तर चांगलं होईल, संपूर्ण देशालाच त्याचा फायदा होईल. कारण केंद्र सरकारच्या हातात शेवटी नोटा छपाई करण्याचा अधिकार असतो. त्यामध्ये त्यांनी त्याबद्दलचा निर्णय त्या ठिकाणी घ्यावा. महाराष्ट्राच्या राजकोषीय तुटीच्या बद्दल पण मी सभागृहाच्या एक गोष्ट लक्षात आणून देऊ इच्छितो. आपली राजकोषीय तूट 87,797 कोटी रुपये, ती आपल्या GDPच्या 3.29% आणि भारत सरकारची 18,48,655 कोटी रुपये म्हणजे त्यांच्या GDPच्या 9.5% आहे. आणि कोरोनाच्या काळामध्ये राजकोषीय तुटीवर चर्चा करणं खरं तर अर्थहीन आहे. मी पण असं म्हणता कामा नये त्यांची 9.5% आमची 3.29% असं समाधान मानण्याचं काही कारण नाही. परंतु सभागृहाला दोन्ही बाजूच्या ही गोष्ट लक्षामध्ये यावी त्याकरता मी ह्या गोष्टीचा उल्लेख हा निश्चितपणे केलेला आहे. अध्यक्ष महोदय, हे सगळं बोलत असताना मला एक गोष्ट लक्षामध्ये आणून द्यायची की देवेंद्र फडणवीस, तुम्हाला हा निर्णय आवडणार नाही कारण आपण मुख्यमंत्री असताना ही निविदा प्रणाली 3 लाखापर्यंत आणली. तुम्ही सगळ्यांना सांगितलं मी त्याच्यामध्ये वाढ करणार नाही. आता तुम्ही इतके स्ट्रॉंग होता की तुम्हाला पुढे कुणी हो की चूक केलं नाही. सगळे गप्प बसले आणि सगळ्या त्यावेळेसच्याही भाजपच्या आमदारांचं, शिवसेनेच्या आमदारांचं आग्रह होता तरी देखील तुम्ही काही त्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज केलं नाही. पण आता सगळ्यांचा आग्रह लक्षामध्ये घेता लोकशाहीमध्ये जरा इतरांचं पण ऐकावं लागतं. तुमच्या पाठीमागचे मला भूमिका माहिती आहे, परंतु मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे ई निविदा प्रणालीची मर्यादा हे 10 लाखापर्यंत त्या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्हालाही माहिती आहे मुख्य सचिवाच्या उच्चाधिकार समितीमध्ये त्याच्यामध्ये बदल करावा लागेल. तशा प्रकारचा बदल त्या ठिकाणी करण्यात येईल. गेल्या वर्षी खूप मोठं संकट होतं, त्याकरता आपण सगळ्याच आमदारांनी आपल्या स्वतःचं वेतन 30% कमी करण्याचा निर्णय घेतला. परंतु 1 मार्च पासून पूर्ववत आपलं सगळ्यांचं वेतन करण्याच्या बद्दलचा पण राज्य सरकारने त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. कारण शेवटी अडचणी तर आहेत. 1 वर्ष आपण पण पूर्ण वर्षभराचं 30% प्रमाणे जरी म्हटलं, तुम्ही म्हणला 25 लाख वर्षाचा आमदारांचा सगळं मिळून सगळे वेतन सगळ्या प्रकारचं, तर त्याचा 25 त्रिक 75 जवळपास 75,000 रुपये सगळ्या 7.5 लाख रुपये त्या ठिकाणी कमी घेतले. त्याचबरोबर इतर बाबतीमध्ये देखील काही गोष्टीच्या बद्दलचा उल्लेख हा झालेला आहे. विशेषतः मी वेगवेगळी मंदिरं आणि ह्याच्याबद्दल बोलत असताना 12 ज्योतिर्लिंगांपैकी कृष्णेश्वर मंदिर हे वेरूळला आहे.
त्याचा पण ह्याच्यामध्ये समावेश करण्याच्या बद्दल मी या निमित्तानं जाहीर करतो। त्याचबरोबर मराठी भाषेच्या बद्दल पण काहींनी भूमिका मांडली की मराठी भाषेच्या संदर्भामध्ये मुंबईत मराठी भाषा भवन उभं राहावं हा आपल्याही काळामध्ये प्रयत्न होता, आमच्याही काळामध्ये तो प्रयत्न आहे। त्याच्या संदर्भात धोबी तलाव रंगभवन मुंबई येथील प्रस्तावात दोन अडचणी आल्या। एक, रंगभवन वास्तूला हेरिटेजचा दर्जा आहे, त्यामुळे तिथं पुनर्विकास करता येत नाहीये। शेजारी हॉस्पिटल असल्यामुळे शांतता परिसर घोषित तिथं झालेला आहे, म्हणून मराठी भाषा विभागानं त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी असं ठरवलेलं आहे की ती शालेय शिक्षण विभागाची जागा आहे, पण मरीन ड्राईव्हच्या जवळ जवाहर बार भवनच्या जवळ मोकळा भूखंड आहे। आपल्या मराठी भाषेला साजेसं असं मराठी भाषा भवन तिथं दिमागदारपणे उभं करण्याच्या बद्दलचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे आणि त्याच्याबद्दलची कारवाई ही तातडीनं पूर्ण करून बरेच वर्षाचं सगळ्या आपल्या मराठी भाषिकांचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कृतीमध्ये आणण्याच्या बद्दलचं काम त्या ठिकाणी मराठी भवन, महाराष्ट्र भवन पण मधल्या काळामध्ये सिडकोनी काही एकर जागा दिली। खरं तर मागच्या अर्थसंकल्पामध्ये सांगितलेलं होतं, पण ते राहून गेलं त्या लॉकडाऊनमुळं। त्याच्यामध्येच आपल्या महाराष्ट्राला म्हणजे त्या नव्या मुंबईच्या परिसरामध्ये इतर राज्यांची पण भवनं झाली, काहीतरी राजस्थान भवन वगैरे गणेश नाईक साहेब झालंय असं माझी माहिती आहे। थांबा ना, त्याच्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीनं महाराष्ट्राला साजेसं अशा पद्धतीचं तिथं महाराष्ट्र भवन निश्चितपणे करण्याचं काम या अर्थसंकल्पाच्या काळातच अर्थवर्षाच्या काळातच ते काम देखील त्या ठिकाणी सुरू केलं जाईल। ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षात आणून देऊ इच्छितो। काही सन्माननीय सदस्यांचे अशी पत्र येतात की बाबा आमची योजना तुम्ही जाहीर केली पण त्याला निधीची तरतूद त्या ठिकाणी दाखवली नाही। मी आपल्याला सगळ्यांना सांगू इच्छितो की विशेषतः पायाभूत सुविधांच्या संदर्भामधले ज्या काही घोषणा राज्य सरकारने ह्या अर्थसंकल्पामध्ये केलेल्या आहेत त्या घोषणांच्या बद्दल कुठल्याही प्रकारे पैसा सुविधा त्याकरता निधी हा कमी पडून दिला जाणार नाही। ही पण बाब मी सर्व सन्माननीय सहकाऱ्यांच्या लक्षामध्ये त्या ठिकाणी आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, त्यामध्ये आपलं ठाण्याचं अध्यक्ष महोदय, मधल्या काळामध्ये ह्याच्यामध्ये ठाणे हे मुंबई नंतर ठाणे हे फार मोठं शहर आहे आणि तिथं सद्यस्थितीत 1000 बेडचं कोविड सेंटर अस्तित्वात आहे। ठाणे जिल्ह्याला ग्रामीण विभागासाठी देखील कायमस्वरूपी म्हणजे हॉस्पिटल सुरू ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी ठाणे आणि तिथल्या पालकमंत्र्यांनी एक प्रस्ताव त्या ठिकाणी पाठवलेला आहे। त्या कामाच्या करता देखील मी बजेटमध्ये अर्थसंकल्पावर बोलत असताना 50 कोटी रुपयाची तरतूद त्याच्याकरता केली जाईल। अतिशय ठाणे शहराला चांगल्या पद्धतीनं साजेसं असं तिथं हॉस्पिटल त्या ठिकाणी उभं केलं जाईल आणि त्याचा ग्रामीण भागातल्या ठाणे जिल्ह्यातल्या सगळ्या ठाणे असेल पालघर असेल, पण पालघर पण ठाण्याला लागूनच आहे, त्या सगळ्यांनाच त्याचा फायदा झाल्याशिवाय राहणार नाही। ही पण बाब मी आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, इतर पण बाबतीमध्ये आम्ही ह्यावेळेस मुनगंटीवार साहेब अशा प्रकारची परिस्थिती होती तरी आम्ही डीपीसीला कट लावला नाही, स्थानिक विकास निधीला कट लावला नाही, डोंगरी विकास निधीला कट लावला नाही। 3 कोटी रुपये हे शेवटी का होईना आम्ही आमदार निधीचे सगळ्यांना देण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली। परंतु मी पण गेले 30 वर्ष आमदार म्हणून इथं काम करतोय, बाळासाहेब तर 35 वर्ष आमदार म्हणून इथं काम करतायत, आपण पण कमी अधिक प्रमाणामध्ये काम करतायत। मला एका गोष्टीची जाणीव आहे, सरकार जरी कुणाचं असलं तरी आमदार निधी हा प्रत्येकाच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा असतो। यंदाचं अशा प्रकारचं जरा संकट असलं तरी देखील यंदाच्या वर्षी तो आमदार निधी 4 कोटी करण्याचा निर्णय मी या निमित्तानं त्या ठिकाणी जाहीर करतो। त्याच्यामध्ये 350 कोटी रुपये जातील
परंतु तेवढी तरतूद ती निश्चितपणे आम्ही त्या ठिकाणी करू अशा प्रकारची खात्री मी या निमित्तानं सगळ्या सहकाऱ्यांना देतो। अध्यक्ष महोदय, मी अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री आम्ही बसलो होतो त्यावेळेस आमच्या काही गोष्टी ह्या पुस्तकामध्ये आल्या नाही, 1 नंबर पुस्तकामध्ये। त्यामध्ये अध्यक्ष महोदय काय झालं, आम्ही संत रोहिदास चर्मोद्योग चर्मकार विकास मंडळ ह्याला पण 100 कोटीचा निधी मी जाहीर करतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास मंडळ यालाही 100 कोटीचा निधी जाहीर करतो। महात्मा फुले मागासवर्गीय विकास मंडळ यालाही महाविकास आघाडीच्या वतीने 100 कोटीचा निधी जाहीर करतो। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ यालाही 100 कोटीचा निधी त्या ठिकाणी जाहीर करतो। अध्यक्ष महोदय, राज्य सरकारची भूमिका हीच आहे की कुठल्याही जाती धर्माच्या घटकाला हे राज्य सरकार आपल्याकडे लक्ष देत नाही अशा प्रकारची भावना कदापि त्याच्या मनामध्ये येता कामा नये, ह्याच प्रकारचं सूत्र ठेवून आम्ही हे महाविकास आघाडीचं सरकार पुढे नेण्याचा प्रयत्न करतोय। अध्यक्ष महोदय, आज बजेटच्या पुस्तकामध्ये सांगत असताना, बजेट वाचत असताना आम्ही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या स्मारकाच्या करता 400 कोटी रुपये त्या ठिकाणी निधी हा दिला। त्याच्यामध्ये काहींच्या बोलण्यात आलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचं काय। मला या निमित्तानं महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला सांगायचं आहे की राज्यातल्या जनतेने एक गोष्ट लक्षात घ्यावी की त्या ऑलरेडी सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचं काम हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी चालू आहे, निधीची कुठली कमतरता नाही। स्वतः मुख्यमंत्री, मी आणि काही सन्माननीय सदस्य तिथं असताना 14 एप्रिलला आमचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडेंनी आमच्या देखत 14 एप्रिल 2024 बरोबर 2024 पर्यंत ते सगळं स्मारक त्या ठिकाणी पूर्ण होईल अशा प्रकारचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे। त्याला निधीची कुठलीही कमतरता त्या ठिकाणी नाहीये। जेवढा काही निधी लागेल त्या वर्षी तेवढा निधी देण्याची राज्य सरकारची भूमिका आहे आणि हा निधी देत असताना आता पण काम कशा पद्धतीनं गतीनं होईल याबद्दल पण वेळोवेळी तिथं पाहणी करून त्याबद्दलची कारवाई ही सरकारच्या वतीनं निश्चितपणे त्या ठिकाणी केली जाईल, ही पण बाब मी आपल्या सर्वांच्या लक्षामध्ये आणून देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, ते क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या करता काहींनी टीका केली की सरकारला विसर पडला। सरकारला ह्या महान व्यक्तींचा कदापि विसर त्या ठिकाणी पडणार नाही। ह्याही स्मारक हे तर पुण्यामध्येच आहे, सुदैवाने मी पुण्याचा पालकमंत्री आहे। मी शुक्रवारी दररोज दर शुक्रवारी पुण्यामध्ये असतो, त्यावेळेस मी ह्या संदर्भातली बैठक घेऊन ह्या क्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवेंच्या नावाला साजेसं स्मारकाच्या करता तिथं कुठला काही अडचण आहे का, कोर्टाची कुठली काही स्थगिती आहे का, ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी पाहिल्या जातील आणि त्याच्यातून हे स्मारक कसं लवकरात लवकर पूर्ण करता येईल याबद्दल महाविकास आघाडीचं सरकार 100% प्रयत्नशील राहील, याबद्दलची पण खात्री मी या चर्चेच्या निमित्तानं आपल्या सर्व सहकाऱ्यांना देऊ इच्छितो। अध्यक्ष महोदय, मनोरा आमदार निवासाची बैठक काल का परवाच माजी मुख्यमंत्री आणि PWD मिनिस्टर स्वतः चव्हाण साहेब पण होते, बाळासाहेब आपण पण त्या दिवशी मीटिंगला होता आणि त्या संदर्भामध्ये देखील सगळ्या गोष्टी जे काही मुख्यमंत्र्यांनी मान्यता द्यायची ती मान्यता दिलेली आहे। त्याबद्दल पण लवकरात लवकर ते टेंडर फायनल करून ते काम गतीनं पूर्ण करण्याचा राज्य सरकारचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न नाही। गाडी करता जे करणार आहे ना ते फाईलवर करतो, उगीच सगळ्या महाराष्ट्राला नको कळायला। आणि अध्यक्ष महोदय, सगळ्यांची मागणी तुमची मुनगंटीवार साहेब ते ड्रायव्हरची जी काही मागणी आहे ती पण तुमची जी मागणी आहे ती व्यवहारी मागणी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून ती पण मान्य केली जाईल, ही खात्री मी
आमच्या दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांना या निमित्तानं त्या ठिकाणी देऊ इच्छितो. अध्यक्ष महोदय, इतर बाबतीमध्ये देखील विशेषतः मी ज्यावेळेस अध्यक्ष महोदय, यावेळेस महाविकास आघाडीच्या सरकारने जलवाहतूक असेल, विमान वाहतूक असेल, रस्ते वाहतूक असेल, त्याच्यानंतर कोस्टल रोडचं सगळी कामं असतील, रेल्वे असेल, मेट्रो असेल, ह्या सगळ्याच बाबतीमध्ये अतिशय मनापासून मदत करण्याची भूमिका म्हणजे भरीव अशा प्रकारची आर्थिक तरतूद करण्याचं काम राज्य सरकारने निश्चितपणे त्या ठिकाणी केलेलं आहे. मला एक गोष्ट देवेंद्र फडणवीस साहेब तुमच्या लक्षात आणून द्यायची, कारण मला अनेक जण भेटले. आता इथं कोकणाचे पण बरेच आमचे आमदार उपस्थित आहेत, दोन्ही बाजूचे आणि उत्तर महाराष्ट्रातले आहेत. मधल्या काळामध्ये जसं विदर्भ विकास मंडळ, त्याच्यानंतर वैधानिक विकास मंडळ, मराठवाडा वैधानिक विकास मंडळ आणि उर्वरित महाराष्ट्र विकास मंडळ वैधानिक विकास मंडळ झालं. त्याच्यामध्ये आपल्या सभागृहांनी 2 ठराव केलेले आहेत. एक कोकण वैधानिक विकास मंडळ आणि एक उत्तर महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळ. तर ते आपले ठराव होऊन केंद्रामध्ये गेलेले आहेत. केंद्रामध्ये तुमच्याच विचाराचं सरकार आहे, तिथं मान्यवर आहेत. आम्ही पण त्या ठिकाणी प्रयत्न करू, परंतु त्या दोघांची उर्वरित महाराष्ट्रामुळं ह्या 2 भागावर जरा अन्याय होतो आणि त्याच्यामुळं त्यांच्या मनामध्ये ती भावना अतिशय सातत्याने पुढे येते की बाबा तुम्ही आम्हाला पण कोकणाला का वेगळं वैधानिक विकास मंडळ करून देत नाही उर्वरित महाराष्ट्राला. त्याही संदर्भामध्ये आपण दोन्ही बाजूच्या सन्माननीय सदस्यांनी जर ठरवलं तर निश्चितपणे त्याच्यातनं आपल्याला मार्ग काढता येईल. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुद्दा एक काढलेला होता, आरोग्य विभागाचा निधी अर्थसंकल्पामध्ये कमी दाखवण्यात आलेला आहे. खरं तर आगामी वर्षाचा अर्थसंकल्प तयार करताना चालू वर्षाच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा विचार करून अर्थसंकल्पीय अंदाज निश्चित केले जातात. आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये शासनाने सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांना 14,782 कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय करून देण्यात आलेला होता. तथापि विभागाची गरज लक्षात घेऊन पुरवणी मागणीद्वारे देवेंद्रजी 3,421 कोटी इतका निधी त्या विभागाला अतिरिक्त देण्याचं काम, आणि ते करावंच लागलं होतं कारण करोनाचं संकट होतं, त्याच्यामुळे तो आपण आधी दिला. त्याच्यामुळं ह्या आता नवीन वर्षात पण 1 एप्रिल पासून सुरू होणाऱ्या 21-22 मध्ये देखील विभागांना गरज पडल्यास आणि ते आपल्यालाही लक्षात येईल त्यावेळेस आपल्याकडं पावसाळी पुरवणी मागणी, हिवाळी पुरवणी मागणी असती, त्यामध्ये 100% त्या संदर्भातला निर्णय घेतला जाईल. त्याचबरोबर आपण एक पीक विम्याच्या संदर्भामध्ये मुद्दा उपस्थित केलेला होता. पीक विमा कंपन्यांना जास्त नफा होऊ नये, राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर केलेला आहे. या प्रस्तावानुसार पीक विमा कंपन्यांना जास्तीत जास्त 20% नफा मर्यादित केलेला आहे. आणि या प्रस्तावात संदर्भात माननीय कृषी मंत्री यांनी स्वतः नवी दिल्लीला जाऊन, मला आठवतंय दादाजी भुसे स्वतः मुख्यमंत्र्यांशी आमच्याशी बोलले होते आणि त्यांनी तिथं जाऊन केंद्रीय कृषी मंत्र्यांच्याकडे पाठपुरावा केलेला आहे. 20-2021 ला ज्यावेळेस नीती आयोगाची बैठक झाली त्यावेळेस ती VC द्वारे पंतप्रधानांनी घेतली अध्यक्ष महोदय, आणि त्या मीटिंगमध्ये राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील पंतप्रधानांच्याकडे हाच मुद्दा त्या बाबतीमध्ये मांडलेला आहे. फळपिका विमा संदर्भात देखील हवामान निकष बदलाबाबत केंद्र शासनाकडे दिनांक 20-1-2021 रोजी प्रस्ताव सादर केलेला आहे, त्याला सुद्धा पाठपुरावा करण्यात येतोय. त्याच्यामुळे पीक योजना केंद्र शासनाची योजना असल्यामुळे त्यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसारच योजना राबवावी लागते. या योजनेमध्ये फारसा अधिकार राज्य सरकारला नाही, पण निकषाच्याच बाबतीत आपल्या बसायला मिळेल. दादा, या संदर्भात जसं केळीच्या संदर्भात आपण निकष बदलले,
त्यानंतर केंद्राने आपल्याला पत्र पाठवलं की तुमचे निकष बदला. हे निकष या निकषांमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे. त्यामुळे या संदर्भातले निकष जे आहेत, एका दुसऱ्याही संदर्भात आपल्याला केंद्र सरकारचं पत्र आलेलं आहे. हे निकष आपल्याला ठरवायचे आहेत दादा. त्यामुळे हे निकष आता जे नव्याने ठरवण्यात आलेले आहेत ते निकष योग्य नाही आहेत. माझी विनंती आहे की तात्काळ या संदर्भात आपण एक समिती नियुक्त करा. काही आमदार इथले ज्यांना या संदर्भातली माहिती आहे, जसं केळीच्या संदर्भात हरिभाऊ जावळे समितीने जे निकष ठरवले होते त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा मिळत होता. हरिभाऊ जावळे समितीचे निकष बदलल्याबरोबर आता केळीचा फायदा हा पूर्णपणे बंद झाला. तर असे नव्याने हे निकष ठरवले पाहिजेत. यावर्षी निकष बदलल्यामुळे शेतकऱ्यांना कुठेही फायदा मिळालेला नाही. म्हणून माझी विनंती आहे की तात्काळ निकष नव्याने तयार करण्यात यावे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय विरोधी पक्ष नेत्यांनी जो मुद्दा मांडला तो वस्तुस्थितीला धरून आहे. खरं तर दादाजी भुसे आमच्या कृषी मंत्र्यांचा देखील ह्याच्यामध्ये खूप अभ्यास झालेला आहे. केळीच्या बाबतीमध्ये सन्माननीय तिथले पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी देखील तो मुद्दा त्या ठिकाणी मला सांगितलेला होता आणि कॅबिनेटमध्ये पण तो चर्चेला आला होता. आपण म्हणताय त्या पद्धतीनं समिती नेमायची का कृषी मंत्र्यांच्याच अध्यक्षतेखाली त्यांनाच त्याच्या संदर्भामध्ये लक्ष घालायला लावायचं हे मी त्या ठिकाणी ठरवतो. जर त्यांना ते लवकर बाहेर पडणार असतील तर त्यांच्याच अध्यक्षतेखाली समिती करतो. नाहीतर मग मुख्यमंत्री महोदय आपण गुलाबराव पाटील त्या भागातले त्यांना म्हणजे त्या पद्धतीनं त्यांच्या अध्यक्षतेखाली समिती करून आपण जो मुद्दा काढलेला आहे त्याच्यातनं मार्ग काढण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे महाराष्ट्र सरकारच्या वतीने केला जाईल. माझी एवढीच विनंती आहे की हा प्रयत्न करत असताना त्यामध्ये केंद्राची जी काही मदत लागेल त्या मदतीच्या बाबतीमध्ये आपल्याकडनं सहकार्य झालं तर आम्ही पण तुम्हाला काय पत्रव्यवहार झाला काय नाही झालं ते पण सगळं लक्षामध्ये आणून देऊ. त्या प्रकारे आपल्या सगळ्यांच्याच ते फायद्याचं होईल आणि शेतकऱ्यांच्या हिताचं होईल. परंतु बरेच निकष बदलले गेलेले आहेत ही मात्र त्या ठिकाणी वस्तुस्थिती आहे. हे पण मला लक्षामध्ये आणून द्यायचं आहे. अध्यक्ष महोदय, करवाढीच्या बद्दल मी भाग 2 मध्ये काही गोष्टी सांगितलेल्या होत्या परंतु त्याच्यात थोडासा बदल करतोय. देशी मद्यात ब्रँडेड व नॉन ब्रँडेड असे 2 प्रकार प्रस्तावित करण्यात आले होते. तथापि त्यामुळे मिळणाऱ्या महसुलापेक्षा अधिक उत्पन्न मिळणाऱ्या दृष्टीने ब्रँडेड देशी मद्यावरील दरवाढीपेक्षा सरसकट सर्व देशी मद्यावर उत्पादन शुल्काच्या दर निर्मिती मूल्याच्या 220% किंवा ₹155 प्रति प्रूफ लिटर यापैकी जे जास्त असेल ते असे प्रस्तावित करण्यात येत आहे. तेवढी नोंद म्हणजे तेवढा बदल हा त्या ठिकाणी सगळ्यांच्या माहिती करता मी सांगतो. विमा योजनेबद्दल फळ विमा योजनेमध्ये फरक आहे. पीक विमा आणि फळ विमा योजनेमध्ये फरक आहे. पण आपण म्हणताय तसं ती कमिटी आहे. ती कमिटी त्याच्यामध्ये अभ्यास करून निश्चितपणे मार्ग काढेल. आम्ही वेळ पडली तर त्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेबांची पण मदत त्या ठिकाणी घेऊ. कारण साहेबांनी पण 10 वर्ष कृषी मंत्रालय सांभाळलेलं असल्यामुळे त्यांच्या अनेक तिथल्या अधिकाऱ्यांशी अतिशय चांगले संबंध आहेत. अध्यक्ष महोदय, मला सभागृहाच्या ही पण गोष्ट लक्षात आणून द्यायची. एडीपी बँकेचं पण कर्ज आपण त्या ठिकाणी मंत्रिमंडळाने त्याला मान्यता दिलेली आहे. आपल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या करता हे सगळे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, वेगवेगळ्या प्रकारचे हॉस्पिटल, उपजिल्हा हॉस्पिटल ह्या सगळ्याचा दर्जा सुधारण्याच्या करता त्यामध्ये महाविकास आघाडीच्या सरकारने लक्ष घातलंय आणि त्याच्यामध्ये निश्चितपणे आर्थिक भरीव अशा प्रकारची मदत कमी व्याजाने होतीये आणि त्याच्यातून आपण मार्ग त्या बाबतीमध्ये काढतोय. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2021-22 या वर्षातील अनुक्रमांक A1 ते ZH7 मधील 5,03,688,000 कोटी 31,96,000 रुपये इतक्या रकमेच्या अर्थसंकल्पीय मागण्या मंजुरी करता एकत्ररित्या सभागृहासमोर मांडतो. सभागृहाने त्या मंजूर कराव्यात असं सर्व मंत्रिमंडळाच्या वतीने विनंती करतो. प्रत्येक मंत्र्याला आपली मागणी सांगावी लागेल आणि जे चर्चेला आल्या नाहीत त्याच फक्त एकत्रित मांडता येतील. हा नियम आहे अध्यक्ष महोदय. प्रत्येक मंत्र्याला आपली मागणी या ठिकाणी मांडावी लागेल नियमानुसार. प्रत्येक मंत्र्याला मांडावी लागेल. अध्यक्ष महोदय,
अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष महोदय, एक तर शेतकऱ्यांना कुठली मदत मिळाली नाही, विजेच्या संदर्भात निर्णय नाही. आता मी सन 2021-22 या अर्थसंकल्पातील गृह विभाग, महसूल व वन विभाग, कृषी पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, मत्स्य व्यवसाय विभाग, शालेय शिक्षण, क्रीडा विभाग, नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, जलसंपदा विभाग, उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, ग्रामविकास विभाग, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, नियोजन विभाग, गृहनिर्माण विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग, आदिवासी विकास विभाग, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, सहकार पणन वस्त्रोद्योग विभाग, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महिला व बाल विकास विभाग, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मृद व जलसंधारण विभाग या विभागांच्या मागण्या वितरित केलेल्या सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रित मतास टाकतो. गृह विभाग अनुक्रमांक 11 ते 12, महसूल व वन विभाग अनुक्रमांक 23 ते 31, कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग 32 ते 40, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अनुक्रमांक 41 ते 44, नगर विकास विभाग अनुक्रमांक 45 ते 50, सार्वजनिक बांधकाम विकास अनुक्रमांक 59 ते 67, जलसंपदा विभाग अनुक्रमांक 68 ते 72, उद्योग ऊर्जा व कामगार विभाग अनुक्रमांक 78 ते 88, ग्रामविकास विभाग अनुक्रमांक 89 ते 94, अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग अनुक्रमांक 95 ते 100, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य अनुक्रमांक 101 ते 107, नियोजन विभाग अनुक्रमांक 108 ते 191, गृहनिर्माण विभाग अनुक्रमांक 195 ते 198, सार्वजनिक आरोग्य विभाग अनुक्रमांक 199 ते 202, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अनुक्रमांक 203 ते 207, आदिवासी विकास विभाग अनुक्रमांक 208 ते 216, पर्यावरण वातावरणीय बदल विभाग अनुक्रमांक 217 ते 220, सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग अनुक्रमांक 221 ते 224, उच्च व तंत्र शिक्षण विभाग अनुक्रमांक 225 ते 232, महिला व बाल विकास विभाग अनुक्रमांक 233 ते 236, पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग अनुक्रमांक 237 ते 242, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग अनुक्रमांक 249 ते 256, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अनुक्रमांक 263 ते 266, मृद व जलसंधारण विभाग अनुक्रमांक 267 ते 271, अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. आता मी चर्चेसाठी प्रथम क्रमांकात नसलेल्या खालील विभागांच्या अनुदानांच्या मागण्या कामकाज पत्रिकेसोबत सूचित दर्शवल्याप्रमाणे एकत्रितपणे मतास टाकतो. सामान्य प्रशासन विभाग अनुक्रमांक 1 ते 10, वित्त विभाग अनुक्रमांक 51 ते 58, विधी व न्याय विभाग अनुक्रमांक 73 ते 77, संसदीय कार्य विभाग अनुक्रमांक 192 ते 194, कौशल्य विकास व उद्योग विभाग अनुक्रमांक 243 ते 245, महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अनुक्रमांक 246 ते 248, अल्पसंख्याक विभाग अनुक्रमांक 255 ते 257, मराठी भाषा विभाग अनुक्रमांक 258 ते 262, अनुकूल असतील त्यांनी नाही होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. मागण्या संमत झाल्या. शासकीय विधेयके पुरस्थापनार्थ विचार खंडशः विचार व संमत करणे. सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6, महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021. महोदय, मी सन 2020-21 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 आपल्या अनुमतीने मांडतो.
विधेयक मांडण्यात आले. प्रस्ताव असा आहे. नाही 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 मीच परत मांडायचं. महोदय, मी सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 विचारात घेण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग समजण्यात यावेत. अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. खंड 2 व 3 अनुसूची खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतुवाक्य विधेयकाचे भाग झाले. विधेयक महोदय, मी सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 संमत करावे असा आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो. विधेयक संमत करणे. प्रस्ताव असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2021 चे विधानसभा विधेयक क्रमांक 6 महाराष्ट्र विनियोजन विधेयक 2021 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे. विधेयक संमत झाले. आता सभागृहाचं कामकाज स्थगित करण्यात येत आहे. 5:45 वाजता सव्वा 6 वाजता सभागृहाचं काम सुरू होईल.